नाईटला गेले होते रात्री 8 वाजता. मावशी का दिली पुरीला. म्हणलं मी चालले. मावशी म्हणले जा. नेहमी परमाने गेले कामाला. सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं माझा दरवाजा उघडा होता. मावशी मावशी केला तर काय आवाज नाही आला. मग माझ्याला हाताला धरून हलवलं. इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन आरडावरडा केला. मग माझ्या पुरीला मावशीला धरला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं मारलंय म्हणला. वाद होता का? तुमच्या घरात घडली की मावशीच्या घरात घडली? आमच्या घरात, माझ्या घरात. तुमचं काही कुणाची वाद वगैरे होतं का? कुणावर संशय आहे का? काही कुणाची भांडणं वगैरे झालते का? नाही, भांडण नाही झाले. असं तुमच्यावर कुणावर संदेह आहे का? मागणी काय कराल आता? म्हणजे अतिशय म्हणजे तुमची नात आहे ना, ती नात गमावली आहे तुम्ही, काय मागणी कराल? आरोपीला फाशी वगैरे व्हायला पाहिजे? हो, फाशी व्हायला पाहिजे आरोपीला. त्याला जगायचा अधिकार नाही. मी एवढीची मोठी केली तिला. शाळेत वगैरे घातलं होतं? जात होते बालवाडीला. आता पहिलेला आजच नाव टाकायला जायचं होतं. पहिलेला म्हणलं मी नाईटवरून आल्यावर आपण तुझं नाव पहिलेला टाकायला जाऊ. आणि काल चांगली वाचित होती ते बघून म्हणलं आता तू चांगली शिकली, आता पहिलेला जा. म्हणलं हुशार झाले. ती रात्री मला म्हणली आई तू नाईटला नको जाऊ, तू मला पाहिजे झोपायला. म्हणलं नाईटला बाळा सुट्ट्या देत नाही, उद्या मी घरीच आहे तुझ्यापाशी, आजचे दिवस झोप म्हणलं. ती मला म्हणत होती रात्री नको जाऊ नाईटला. मी गेल्यावर मला काय माहिती असं होईल. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे. आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या. आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली. सर ही जी केदार घडला तिथे काही चोरीला काही केलं आहे का? या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे. आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत तरी चाललेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. सर मर्डर ऑफ इंटेन्शन काय दिसतो? म्हणजे चोरी तुम्ही म्हणताय की चोरी नाही, तर मग हा ठरवून केलेला मर्डर आहे, काय इंटेन्शन काय असू शकतो आरोपीचं? पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल. सर ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यानं एंट्रन्स कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? दरवाजा तुटलेला नाही आहे. दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लोटून घेण्यात आलेला होता. यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो.
दोन्ही शक्यता आहे, त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. सर, वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत. कसं काय टीम वगैरे काही आपण बनवली आहे का आरोपीला पकडण्यासाठी? हो. काही CCTV फुटेज वगैरे किंवा इतर काही तांत्रिक विश्लेषण करणार आहात? माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत. और कुछ पूछना है क्या?